मोटारगाड्यांनी धूर सोडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात कशाची निर्मिती होते? कार्बन डायऑक्साईड. ल्युकेमिया ब्लड कॅन्सरवर उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात? फॉस्फरस 32. कंठस्थ ग्रंथीतील विकृती ओळखण्यासाठी व उपचारासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात? कोबाल्ट 60. भोपाळ शहरात कोणत्या विषारी वायूमुळे दुर्घटना घडली होती? मिथिल आयसोसायनाइड. भूकंपप्रवण क्षेत्रात कोणत्या प्रकारची घरे असू नयेत? दगड मातीची. रक्ताभिसरणातील दोष ओळखण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा वापर करतात? सोडियम 24. अल्ट्रासॉनिक तरंग लहरीचा वापर कशात करतात? केमोथेरपी. नायट्रोजन व कार्बन डायऑक्साईडपासून कोणता वायू तयार होतो? प्रोड्यूसर गॅस. सिस्मोग्राफचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो? भूकंप. होमिओपॅथी उपचार पद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला? जर्मनीमध्ये. जंतुविरहित ऑपरेशन करण्यासाठी सर्वप्रथम कार्बोलिक आम्लाचा वापर कोणी केला? जोसेफ लिस्टर. खरुचा त्वचारोग कोणत्या परजीवामुळे होतो? सारकाप्टिस. जीवाश्माचे व प्राचीन वस्तूचे वय मोजण्यासाठी कोणते समस्थानिक वापरतात? कार्बन 14. टेलिफोनचा शोध कोणी लावला? बेल ग्राहम यांनी. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कशाच्या कांड्या वापरतात? कॅडमियमच्या. रक्तहीन शस्त्रक्रिया कोणत्या तंत्रज्ञानामुळे करता येते? लेझर तंत्रज्ञान. नायट्रिक आम्ल साठविण्याच्या टाक्या कोणत्या धातूच्या बनलेल्या असतात? ॲल्युमिनियमच्या. सर्वात कमी प्रदूषण कोणत्या वीज निर्मितीद्वारे होते? जलविद्युत. आंतरराष्ट्रीय ओझोन दिवस कोणता? 16 सप्टेंबर. कोणत्या आम्लाला रसायनाचा राजा म्हणतात? सल्फ्युरिक आम्ल. हळदीला पिवळा रंग कोणत्या रसायनामुळे येतो? क्युरॅमिन पिगमेंट. कोणत्या रोगात जनावर सतत रवंथ केल्यामुळे तोंड हलविते? बुळकांडी. रेबीज या रोगांचे जंतू कोणत्या प्राण्यापासून पसरतात? कुत्रा. कोणत्या माशाला गोड्या पाण्यातील शार्क म्हणतात? सीवडा या माशाला. माशाचे महत्त्वाचे आणि मूलभूत खाद्य कोणते आहेत? प्लवंग. द्राक्षात कोणते आम्ल असते? टार्टारिक आम्ल. सर्व भाज्यांच्या पेशीच्या आवरणात कोणते तंतू असतात? लिग्निन. फळे लवकर पिकवण्यासाठी कोणत्या सजीवकाचा वापर करतात? इथिलीन. लवंगात तिखटपणा कोणत्या पदार्थामुळे येते? युगेनॉलमुळे. केळीची लागवड कशापासून केली जाते? कंदापासून. बटाटा सूर्यप्रकाशात संपर्कात आल्याने कोणत्या विषारी घटक तयार होतो? सोलेनाइट म्हणजे हिरव्या आलूमध्ये आढळते. कोणत्या झाडापासून काथ तयार करतात? खैर या झाडापासून. सर्पगंधा व अष्टगंधा या वनस्पतीचा उपयोग कोणत्या विकारासाठी करतात? रक्तदाब. ग्रह ताऱ्यांचे निरीक्षण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? टेलिस्कोप. मानव पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? जिओग्राफी. समुद्र सपाटीपासूनची उंची ह्यातील फरक मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? अल्टिमीटर. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? थर्मामीटर म्हणजेच तापमापी. तापमानातील बदलाची नोंद कोणत्या उपकरणामार्फत केली जाते? थर्मोग्राफ. यंत्राची शक्ती मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? हॉर्स पॉवर. वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? हायड्रोमीटर. आर्द्रतामापी. हृदयाच्या स्पंदनाचा आलेख काढण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो? इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ECG म्हणतो आपण त्याला. ऐकण्याच्या शक्तीतील फरक ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ऑडिओमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? बॅरोमीटर. वायुभार मापक. विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू यांनी. सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध कोणी लावला? जॅन्सन यांनी. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता? हिरा. विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचा वापर केलेला असतो? टंगस्टन. घड्याळ दुरुस्त करण्यासाठी कोणता भिंग वापरला जातो? बहिर्गोल. सूर्यग्रहण लंबरूप असतील तर प्रकाशाची तीव्रता कशी असते? अधिक असते. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? 24 कॅरेटचे. कार्याचे एकक कोणते आहेत? न्यूटन मीटर. मनुष्य शरीरात श्वास नलिका ज्या ठिकाणी जाऊन उघडते त्या ठिकाणी एक छिद्र असते त्यास काय म्हणतात? ग्लॅटोटिस. मनुष्य शरीरात हृदय डावीकडे असते तर लिव्हर कोणत्या बाजूला असते? उजव्या बाजूला. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते? 21%. हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते? 78%. फ्लॅश फोटोग्राफीमध्ये कोणत्या वायूचा उपयोग होतो? झेनॉन. जाहिरातीसाठी रस्त्याच्या दिव्यात कोणत्या वायूचा वापर केला जातो? निऑन. फ्लोरोसंट पाईपमध्ये हवेतील कोणत्या वायूचा वापर होतो? क्रिप्टॉन वायूचा.
खाद्यपदार्थ हवामानात ठेवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो? नायट्रोजन. हवेतील कोणता वायू वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात? कार्बन डायऑक्साईड. वातावरणाच्या स्थितांबर या थरांच्या खालच्या भागात कोणत्या वायूचा थर आढळतो? ओझोन वायूचा. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो? ओझोन. वातानुकूलन यंत्रे रेफ्रिजरेटर्स यामध्ये हवा थंड करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो? क्लोरोफ्लोरोकार्बन. क्लोरोफ्लोरोकार्बन व कार्बन टेट्राक्लोराइड हे वायू हवेत मिसळल्यास वातावरणातील कोणत्या वायूचा नाश होतो? ओझोन वायूचा. कोणत्या द्रावकाला वैश्विक विद्रावक म्हटले जाते? पाणी. अजैविक घटकांचा पुरवठा कशाद्वारे होतो? खडकाच्या अपक्षयातून. कृतीत मृदेचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये 33% ते 50% असते? सुपीक मृदेमध्ये. कोणत्या जीवाश्म इंधनापासून आपल्या पेट्रोल, डिझेल, डांबर, मेण यासारखे उपयुक्त पदार्थ मिळतात? खनिज तेल. पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहेत? 0.3%. मानवाच्या पूर्ण वाढीसाठी सर्वसाधारण किती वर्षे लागतात? 18 ते 21 वर्षे लागते. वनस्पतीमधील कोणत्या घटकाच्या मदतीने सूर्यप्रकाश अन्ननिर्मिती प्रक्रिया होत असते? पानामधील हरितद्रव्याच्या मदतीने. वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने होणाऱ्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर प्रकाश संश्लेषण म्हणतात. वनस्पती कोणत्या घटकामुळे प्रामुख्याने हिरव्या रंगाचा दिसतात? हरितद्रव्य. प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात? ऑक्सिजन. सजीवकाच्या चेतनेला प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला काय म्हणतात? चेतना क्षमता. वनस्पतीची नवीन रूपे कशापासून तयार होतात? बिया, खोडे आणि पाने. कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान सर्वसाधारणपणे किती वर्षे असते? 12 ते 18 वर्षे. कोणता पक्षी सर्वसाधारणपणे 50 वर्षे जगतो? शहामृग. दक्षिण अमेरिकेजवळील गॅलोपेगॉस बेटावर आढळणाऱ्या कोणत्या प्राण्याचे आयुर्मान सुमारे 170 वर्षे असते? महाकासव. सजीवाच्या लहानात लहान घटकाला काय म्हणतात? पेशी म्हणतात. वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात त्यांना काय म्हणतात? स्वयंपोषी वनस्पती. ज्या वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतीचा उपयोग करतात यांना काय म्हणतात? तर परपोषी वनस्पती म्हणतात. घटपर्णी ड्रॉसेरा या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत? कीटकभक्षी. वनस्पतीमधील पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे अवयव कोणते आहेत? फूल. वनस्पतीचे कोणते अवयव हे अन्ननिर्मिती, अन्नवहन व अन्नसाठा करते? खोड. वनस्पतीच्या मुळाचे प्रकार कोणते आहेत? सोटमूळ व तंतुमूळ. मनी प्लांट सारख्या वेलीला कोणत्या प्रकारची मुळे असतात? हवाई मुळे. कोणत्या वनस्पतीच्या फुलांचा व्यास हा सुमारे 1 मीटर असतो? रॅप्लेसिया अर्नोल्डी. जगातील सर्वात लहान फुल असलेली वनस्पती कोणती? उल्फिया. जे प्राणी जमिनीवर राहतात व हवेतही संचार करतात त्यांना कोणते प्राणी म्हणतात? खेचर म्हणतात. बाजूच्या इमारतीला आग लागली आहे तर अग्निशामक दलाला कोणत्या नंबरवर फोन कराल? 101. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन कराल? 102. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? अंश सेल्सिअस. पाण्याचा उत्कलन बिंदू व संगणन बिंदू कोणता आहे? 100 अंश सेल्सिअस. फ्रीजरमधील हवेचे तापमान किती असते? -18 अंश सेल्सिअस. उणे 18. 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असल्यास ते कसे सांगतात? उणे अंश सेल्सिअसमध्ये. पाण्याचा गोठणबिंदू व विलयबिंदू कोणता? 0 अंश सेल्सिअस. वाळू वितळून कोणता पदार्थ बनवला जातो? काच. अवजारे बनवण्यासाठी लोखंडावर कोणती क्रिया करावी लागते? वितळविणे. स्थायी पदार्थाचे द्रव न होता थेट वायुरूप अवस्थेत रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? संप्लवन असे म्हणतात.